नेमकं हे सगळं झालं ना तेव्हा मी इथे नव्हते. असतीस तर काय केलं असतीस? मी डॉक्टरांना आणि तिच्या आईला सुद्धा बुजावलं असतं. कारण काही का असे ना ती आता त्या घरात जाणार नाही. अगं सरे, अगं पण इलाजच नव्हता काही. आम्ही होतो ना तिथे. तिची आई किती भांडत होती आणि आम्ही काय आनंदाने पाठवलंय का? पण आता किती दिवस झाले आणि आता हळूहळू बरी होतीये ना ती. हो. मला काय वाटतंय सांगू? आपण ना आता ठरवायला हवं. वाट पाहायची का वाट पाहायची नाही. म्हणजे जान्हवीची मेमरी परत येईपर्यंत निमूटपणे वाट पाहायची किंवा तिला सरळ सांगून टाकायचं सगळं. निमूटपणे वाट पाहायची. आई, तुम्ही ऐकलं? माझे कान अजून ठणठणीत आहेत. तुम्ही कुजबुजलात ना तरी ऐकू येतं मला. तुम्ही नुसता विचार जरी केलात ना तरी कळेल मला. आई पण सरूचं नेमकं म्हणणं काय हे तरी. काहीही असलं तरी जान्हवीला सांगायची वेळ आलीये की नाही हे डॉक्टर सांगतील आपल्याला. उफ, काय धमालच. काय झालं? नेहमीच यांचा उतावळेपणा आणि माझं त्यांना थोपवून धरणं. कशाबद्दल? जान्हवीबद्दल. अजूनही तिला सरळ सरळ सांगून टाकूयात असं वाटतंय यांना. आई, खरं तर मलाही तसंच वाटतंय. हो की नाही बेबी? हो, म्हणजे अगं अक्षरशः रोज वाट बघावी लागते ग तिच्या फोनची. आता ना मला वाट बघायचा सुद्धा कंटाळा आलाय. आई, तुम्ही रागावणार नसाल तर एक बोलू? बोल. आई, माझं म्हणणं असं आहे की नैसर्गिकपणे किंवा डॉक्टरांच्या उपायांनी जान्हवीचं विस्मरण जाईल तेव्हा जाईल. पण त्या आधीच तिला हे बाहेरून कुठून तरी कळलं असं होण्याची शक्यता आहेच ना. म्हणजे आपण कितीही काळजी घेतली तरी जग झपाट्याने बदलतंय हो. आपण मधला वर्ष दीड वर्षाचा बराचसा काळ विसरलोय. हे तिला बाहेरून कुठून तरी कळण्याची शक्यता आहेच ना. मग आपणच ते सांगितलं तर? आई, मला पटतंय हे. म्हणजे समजा आपण सगळ्या जणी तिच्या समोर जाऊन उभे राहिलो आणि तिला म्हटलं की आता आम्ही तुझं कुटुंब, तर काय होईल? आई मला पटतंय की तिला त्याचा त्रास होईल, पचायला जड जाईल. पण तिला धक्का बसला तर सावरायला आपण सगळे आहोत ना. हा. आणि आई आपल्याकडे तर तिची डायरी पण आहे. ती डायरी बघून तर तिचा विश्वास बसेलच, हो की नाही दुवेनी? प्रश्न विश्वासाचा नाहीये शरयू. काहीतरी कारण असल्याशिवाय डॉक्टर आपल्याला असं करण्यापासून का थांबवत असतील हा आहे. नाहीतर आपल्याला असं सांगितलं असतं ना की जा आता सांगा तिला. पण तिची हळूहळू मानसिक तयारी व्हावी, नैसर्गिकपणे तिला सगळं कळावं असा हेतू असणार ना त्यांचा. आता या बाबतीत आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतंय असं आपण मान्य केलंय ना, मग आपण त्यांचं ऐकायचं.